काका हात करतायत बघा मंडळी. तुमच्या भावाच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे स्वप्नील वायटी. आज नवीन ब्लॉगला सुरुवात करतोय. आपण आज कुठेतरी बाहेर फिरायला परत बघा, तुम्हाला कळेल आम्ही कुठे जातोय, कुठे फिरतोय, काय करतोय, तुम्हाला नक्की कळेल. तर ब्लॉगला शेवट परत तुम्ही बघा, स्किप करू नका. आता आपण पेट्रोल टाकायला. पेट्रोल टाकून झालेलं आहे. आता आपण निघालेलो आहे. आता बघू आपण कुठे जायचं. पहिल्यांदा आपण तुम्हाला स्पॉट कळेलच पुढे ब्लॉग मध्ये. मंडळी, आम्हाला एक छोटासा इथे एक झरा दिसलेला आहे. झरा म्हणता येणार नाही, थोडे दिसलेला आहे. तर आपण तिथे जाणार आहेत. तुम्हाला पण प्लेसवर आलेलो आहे. आता तुम्हाला मी दाखवतो ते प्लेस. बघू. तुम्ही पण विजिट करा, तुम्हाला पण आवडेल. कारण एक इकडनं तुम्हाला मी एरिया दाखवतो. फिरण्यासाठी पण खूप छान आहे. तुम्ही बघाल, फॅमिलीसाठी पण खूप छान आहे. छोटासा जोडा आहे, तुम्हाला दाखवतो मी. तर गाईज, आपण एक ठिकाणी थांबलेलो आहे. एक छोटासा एक स्पॉट दिसलेला आहे. तर तो आपण एक्सप्लोअर करणार आहोत. मी तुम्हाला दाखवतोय. मला पण तर खूप सुंदर वाटतंय. वरून तर खूप सुंदर वाटतं. आपण थोडा खाली जाऊन बघू कसा वाटतो आपल्याला स्पॉट. करायला हळू सरकू शकता. इकडे जरा एकदम पाण्यामुळे एकदम हे झालं. तर बघा किती सुंदर वाटतंय. एरिया खूप छान वाटतोय. हा पण आमचा एक छोटा ब्लॉगर आहे. काय कर रे. हा माझा व्हिडिओ काढणारा माणूस आहे, माझा भाऊ आपला. तर काय खूप छान एरिया आहे. तुम्हाला पण आवडेल. तुम्ही पण विजिट करा. थोडंसं खाली पाणी आल्यामुळे थोडं चिकट झालेलं आहे. पण खाली गेलेलो नाही आहे. आपण आता दुसऱ्या स्पॉटला जाणार आहेत. तुम्हाला कळेलच हळूहळू. काहीच बघा ना, लालपरी आता दिसत पण नाहीये. आता सरकारने नवीन बस काढल्यात. मजा पण नाहीये. आधीची लालपरी म्हणजे किती जिकडे तिकडे गावांमध्ये सगळीकडे लालपरी दिसायची. आता लालपरी दिसतच नाहीये. छोटस गाव आहे. किती सुंदर वाटतंय. एकदम शेती वगैरे
आणि आजकाल तर आपल्याला ती बैल पण दिसत नाही. बैलगाडी एक जुनी होती, आता ती पण दिसत नाही. प्रत्येकाच्या घरी आपल्याकडं ट्रॅक्टर आलेत, सगळ्या गोष्टी आल्यात. बघा ना, छोटंसं गाव, एकदम समोरच डोंगर, हिरवळ, किती मस्त वाटतंय. थोडं खायला थांबलोय काहीतरी, कारण पुढे आपल्याला दुकानं भेटणार नाहीयेत. त्याच्यामुळे आपण इथंच काहीतरी घेऊन टाकू, कारण पुढे आपल्याला एकदम डोंगराळ भाग आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय खायला भेट. तर काहीच बघतो इकडे एकदम एरिया एकदम डोंगराळ भाग आहे, त्याच्यामुळे इकडे प्रॉपर अशी दुकानं नाही आहेत. त्याच्यामुळे आपण इथंच थोडंसं काहीतरी चटरपटर घेणार आहेत आणि आपण पुढच्या एरियाला जाणार आहेत. बघा इथे शेती पण खूप छान केलेली आहे. इकडे शेती पण खूप वेगवेगळ्या प्रकारची केली जाते, पण ही ही बघू शकता तुम्ही. हे बघा इथे पण भात लावणी चालू आहे प्रॉपर एकदम. एरिया खूप छान आहे गाईज. मी पण पहिल्यांदा एरियामध्ये आलेलो आहे, मला खूप आवडला, कारण भूक पण लागलेली आहेत. सकाळीच निघालेलो आहे आपण. बघू शकता तुम्ही, खूप छान पद्धतीने इथे लागवड सुद्धा केलेली आहे. सगळ्यांच्या इथे लागवड सुद्धा चालू आहे. हा बघा, काय बोलतो भात घेतलेले बघा तिकडे. बघा आता काय काय घेतलं आपण बघू खाण्यासाठी, कारण पुढे आपल्याला काही शॉप भेटणार नाहीयेत. त्याच्यामुळे काय खायला घेतलं आपण बघू. हे बघा, हे बघा आपण खाण्यासाठी हे घेतलेलं आहे, छोटं छोटं चटरपटर आपण घेतलेलं आहे, चिप्स घेतलेले आहेत. चला आता आपण पुढे जाऊया. हे फूल आहे ना, फुलच म्हणता येईल. या फुलाचं नाव काय ना, कमेंट सेक्शन मध्ये मला कळवा. इकडं भात लागवड सुद्धा झालेली आहे. आता पुढे जाऊ आपण. खूप छान एरिया आहे तिकडे, बघण्यासारखे खूप छान एरिया आहेत. तुम्ही पण जिकडे पण कुठे पण जाल ना, खूप छान वाटतं. पूर्ण रस्ता सुमसाम आहे, रस्त्याला तुम्हाला एक गाडी सुद्धा दिसणार नाही आणि खूप छान एरिया आहेत. रस्ते पण खूप छान आहेत. तुम्हाला थोडं पुढे गेलं तरी एक छोटा ओढा मिळेल, वॉटरफॉल मिळेल, कदाचित मोठे मोठे डोंगर सुद्धा बघायला मिळतील. खूप छान एरिया आहे. पण एवढंच आहे की खाण्यासाठी काहीतरी घेऊन या, कारण प्रॉपर असे शॉप नाही आहेत तुम्हाला असं की बाबा एक चटरपटर जसं चिप्स कुरकुरे असेच तुम्हाला घेऊन मिळतील. प्रॉपर असे वडापावचे शॉप किंवा चायनीज सेंटर असे वगैरे तुम्हाला प्रॉपर खाण्यासाठी मिळणार नाही. त्याच्यामुळे इकडेच कुठेतरी एक शॉप्स भेटतील आपल्याला, तिथे घेऊन टाका. मला तर खूप छान एरिया वाटला. तर गाईज आम्ही एक एरियात आलेलो आहे. मी तुम्हाला माझ्या मागे दिसतोय तुम्हाला, खूप छान नदी आहे. एकदम मोठी नदी आहे. त्या डोंगरावर जायला वरती प्लॅन चालू आहे आमचा. हा बघू आता, प्रोसेस चालू आहे आमची, जायचं आहे त्याच्यावर. बघू आता पुढे. आमचे निलेश, छोटे ब्लॉगर. माझा पण चॅनल आहे निलेश गावित यूट्यूब. यूट्यूबला जाऊन सर्च करा, नाव लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर गाईज हा खूप छान एरिया आहे. इकडे
जास्त लोक कदाचित व्हिजिट करत नाही, जास्त लोकांना पण कदाचित माहिती नाही आहे, पण हा खूप छान एरिया आहे. खूप मोठी नदी आहे, खूप सुंदर आहे इकडे. काका नमस्कार. मस्त एरिया, मस्त आहे, छान आहे, मस्त एकदम. काका हात करा. हो काका हात करतायत बघा मंडळी. हा स्पॉट झालेला आहे. आता आपण दुसऱ्या स्पॉटला चाललेलो आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये हळूहळू कळेलच आम्ही कुठल्या स्पॉटला चाललेलो आहे, नाही कुठे नाही. तुम्हाला हळूहळू सगळं दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर आम्ही तर एन्जॉय करतोय. मला तर वाटतं तुम्ही पण यायला पाहिजे या एरियामध्ये, कारण खूप छान आहे, शांत एरिया आहे, खूप मस्त वाटतं बघा. तुला कसा वाटला रे एरिया? म्हणजे खूप आनंद झालाय. तुला कसा वाटला भावा एरिया? मस्त एकदम मस्त, एकदम मजा आलेली आहे, खूप छान. नंतर आपण थोडेसे भूक पण लागलेले आहेत. नाश्ता तर लाईट केलेला आहे, पण आम्हाला प्रॉपर असं जेवण करावं लागेल. मग नंतर आम्ही पुढे गेल्यावर 1-2 पॉईंट झाल्यावर आम्ही प्रॉपर असं जेवणार आहेत. मला दाखवूच आम्ही नंतर पुढे बघू. चला एरिया आहे, किती सुंदर ब्रिज आहे. बघू शकता खाली पण एक ब्रिज आहे. कदाचित तो बुडत असेल, त्याच्यामुळे कदाचित त्यांनी मोठा ब्रिज बांधलेला. नदी किती सुंदर वाटतं. सुंदर असं एक निसर्गरम्य एक ठिकाण दाखवतोय. आता आपण त्याच ठिकाणी आलेलो आहे. तुम्हाला मी दाखवतो. खूप सुंदर आहे, एकांत असं वाटतं. तुम्हाला मी दाखवतो. किती एकदम माउंटन व्यू, खूप छान वाटतं. काश मेरे पास ड्रोन होता तो मैं आपको सब दिखाता, पूरा टोटल ऊपर से दिखाता गाइस. सुंदर आहे, खूप सुंदर आहे. इकडं मोठं जंगल आहे. खाली इथून नदी वाहत येते आणि ते एक छोटंसं गाव आहे. गावाचं नाव काय माहिती नाहीये. उज्जैनी भाई. तो यूपी इकडे जातो का? महाकालेश्वर, मिनी इंदोर. अनदर एक स्पॉट भेटलेला आहे आपल्याला, एक सुंदर असा, छान. मी तुम्हाला दाखवतो. कारण इथे आपण ना छोट्या आपण जागेवर गेलो ना तरी पण आपल्याला एक छोटे असे स्पॉट मिळतील. कारण इथे पूर्ण एरिया आहे ना, एक पूर्ण माउंटन एरिया आहे. तुम्हाला म्हणजे या एरियात पूर्ण एक हिरवळच दिसेल. असं नाही की बाबा मोठी सिटी, असं काही नाही. या एरियामध्ये पूर्ण असं तुम्हाला नदी, वॉटरफॉल किंवा असे डोंगर असेच एक्सप्लोअर करायला मिळतील. त्याच्यामुळे आम्ही इकडे खास ब्लॉग बनवण्यासाठी आलेलो आहे. तर तुम्हाला मी हा एरिया पूर्ण दाखवतो. बघू शकता आपण हा एरिया किती खोल आहे आणि किती छान आहे. एक तुम्हाला मी दाखवतो. तुम्हाला इथून कदाचित दिसेल नाही दिसणार, पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. छोटासा एक वॉटरफॉल मी कॅच करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला दिसला तर बघा, मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय.
जोरदार हवा पण चालू आहे, कारण उंचावर असल्या कारण पाऊससुद्धा आता येईल असं वाटतं. त्याच्यामुळे आपण लगेच इथून निघूया. तर भेटूया नेक्स्ट प्लेसवर. तर काहीच आपण आलेलो आहे फायनली जव्हारमध्ये. तर एक हॉटेल आहे, आपण तिथे जेवण करायला जाणार आहोत. विशाल ढाबा. बघू. विशाल ढाबा हॉटेलला आपण आलेलो आहे. आता आपण इथं मस्तपैकी जेवण करणार आहे आणि बघू, तुम्हाला मी कळवतो कशी चव आहे काय तुम्हाला जेवल्यानंतरच कळवतो. तोपर्यंत आपण आतमध्ये जाऊन बघू काय काय मेनू आहे हॉटेलमध्ये, ते कळवतोच मी तुम्हाला. तर गाईज हॉटेलमध्ये आम्ही एंटर केलेले. खूप छान एरिया आहे, हॉटेल पण खूप छान आहे, क्लीन आहे. तर बघू. आपण आपलं जेवण झालेलं आहे, मस्त पोट भरून जेवलो. आता आपण इथून दुसऱ्या स्पॉटवर जाणार आहेत, पण त्याच्या आधी मी तुम्हाला एक इथला व्ह्यू दाखवतो. हॉटेलच्या समोरच एक व्ह्यू आहे मस्त छानपैकी, तो तुम्हाला दाखवतो मी. हे हॉटेल आणि हॉटेलच्या समोरच एक सुंदरसा व्ह्यू. तर मित्रांनो, आपण आज आलेलो आहे हनुमान पॉईंट. तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच असेल, जव्हारचं एक फेमस ठिकाण हनुमान पॉईंट. इथे आपण आलेलो आहे. तर तुम्हाला पुढचे व्ह्यूज मी दाखवतो कशा प्रकारे मी दाखवतो. तोपर्यंत आपण इथे एक मंदिर आहे छोटंसं, त्याला आपण भेट देऊया. मी तुम्हाला दाखवतोच. सुंदर असा स्पॉट आहे जव्हार, आपलं हनुमान पॉईंट. आज संडे असल्या कारणामुळे सगळी इथे खूप गर्दी आहे, बघू शकता तुम्ही. आपण आता आलेले एक जव्हारच्या फेमस अशा कॉफी स्टॉलवर. आता मी दाखवतो तुम्हाला ते कुठे आहे. बघा, इथे कॉफी स्टॉल आहे, खूप फेमस आहे. इथे एक छोटंसं मंदिर आहे. जव्हारला जाताना इथून एक टर्न घेतला की इथेच तो कॉफी स्टॉल आहे. खूप
फेमस आहे, बघू शकता तुम्ही. फेमस असा कॉफी स्टॉल. काय काका, फुल फेमस आहे. आम्ही खूप वेळा आलेलो इथे, बरोबर आहे की नाही. बघू शकता तुम्ही, प्युअर एकदम दूध. हेच ते काका जिथे कॉफी बनवतात. नक्की तुम्ही या इथे कॉफी प्यायला, खूप छान लागेल तुम्हाला. तर फायनली गाईज आम्ही घरी पोहोचलेलो आहे. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कसा ब्लॉग वाटला, माझी व्हिडिओ कशी वाटली ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवाच. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. सबस्क्राईब केलं तर तुम्हाला माझे पुढचे जे सगळे येणारे ब्लॉग ते तुम्हाला कळतील. त्याच्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.